लातूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यानं केळीच्या बागांचं नुकसान। आमदार नारायण पाटलांनी नुकसानीची पाहणी केली। शेलगाव वांगी भागामध्ये आमदारांकडून पाहणी, तर पाहणीवेळी प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित। त्वरित नुकसान भरपाई देण्याच्याही सूचना। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान। आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश। यावल भुसावळ यासह फैजपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडं कोसळली आहेत। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं कांदा चाळ आणि दोडक्याच्या बागेचं नुकसान, तर बाळासाहेब शेळके यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडाल्यामुळे साठवलेला कांदाही भिजलाय। अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। घरावरचे पत्रे उडाल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या। अनेक घरांचं मोठं नुकसान, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखा या ठिकाणी अधिक नुकसान। लातूरच्या खडकी या गावामध्ये मुसळधार पाऊस, तर पुराच्या पाण्यामध्ये पर्यायी पूलही वाहून गेलाय। लातूर ते कळंब मार्गावरची वाहतूक यामुळे ठप्प, त्यामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन।